हॅलो एव्हरीवन. सर्वात अगोदर सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं आपल्या नवीन चॅनेलवर म्हणजेच विनर्स एज्युकेशन नो रट्टा ओन्ली स्मार्ट स्टडी या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो, सध्या परीक्षेला मंथन असेल, स्कॉलरशिप असेल, या सर्व परीक्षांना केवळ 1 महिना राहिलेला आहे आणि या 1 महिन्यामध्ये आपला स्टडी होणे, संपूर्ण सराव होणे खूप गरजेचं आहे. तर परीक्षेचा सराव होण्यासाठी, परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात हे पाहण्यासाठी आपल्याला प्रश्नपत्रिकांचा सराव करणे गरजेचे आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणे खूप गरजेचे आहे. आता या ठिकाणी आपण रोज एक प्रश्नपत्रिका अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत. परंतु प्रश्नपत्रिकेमध्ये इयत्ता 1ली ते 4थी याप्रमाणे आपण अगोदर सोडून घेऊया. 1ली ते 4थीमध्ये पहिलीसाठी संपूर्ण 75 प्रश्न असतील, पहिली दुसरीसाठी 75 प्रश्न, 3री 4थीसाठी 2 पेपर आहेत, एक म्हणजे मराठी व गणित आणि दुसरा म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. तर या प्रत्येक प्रश्नामध्ये 75 प्रश्न असतात. पहिले 25 प्रश्न हे मराठीचे आहेत आणि बाकीचे 50 प्रश्न हे गणित आणि बुद्धिमत्ता. पहिले 25 प्रश्न मराठी इंग्रजी याचे असतात आणि दुसरे 50 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ता. तर आजच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण मराठी आणि गणित या विषयाचा एक पेपर सॉल्व करून घेणार आहोत. तर यामध्ये नमुना प्रश्नपत्रिका पेपर 1 मराठी व गणित असे आहे. तर हा पेपर मंथनच्या बुकमधील सराव पेपर आहे, नमुना प्रश्नपत्रिका आहे. आपण प्रश्नपत्रिकेचा संच तो देखील सोडून घेणार आहोत. तर या शेवटच्या महिन्यामध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिकांचा सराव होणे अगदी गरजेचे आहे. तर आता आपण पाहणार आहोत भाषा, मराठी व गणित नमुना प्रश्नपत्रिका यामधील या व्हिडिओमध्ये फक्त पहिले 25 प्रश्न मराठी या विषयाचे घेणार आहोत. तर बघूया. भाषा मराठी प्रश्न 1 व 2 खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे शोधा. मुलांनो, कधीही उतार्यावरती प्रश्न दिल्यानंतर आपण नेहमी उतारा वाचत बसायचं नाही. पेपर आल्यानंतर उतारा वाचण्यामध्ये 2 ते 3 मिनिटं जातात आणि लहान मुले, शक्यतो 1ली 2रीची मुले तर या उतार्यामध्येच 5 ते 10 मिनिट घालवतात. त्यामुळे संपूर्ण उतारा न वाचता आपण डिरेक्टली प्रश्नांकडे जायचं आहे. तर बघा, महाराष्ट्रामध्ये होळी या सणाला कोणत्या नावाने संबोधले जाते? ज्यावेळेस तुम्ही उतार्यावरील प्रश्न वाचताल त्यावेळेस प्रश्नाशी संबंधित ज्या ओळी आहेत किंवा जे शब्द आहेत ते तुम्ही उतार्यामध्ये शोधू शकता. आता महाराष्ट्रामध्ये होळी या सणाला कोणत्या नावाने संबोधले जाते? मग यामध्ये महाराष्ट्र हा शब्द कुठे दिसतोय ते शोधायचं. तर बघा, या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र हा शब्द सापडलेला आहे. महाराष्ट्रात शिमगा हुताशनी म्हणून देखील संबोधले जाते. आता शिमगा आणि हुताशनी हे 2 शब्द या ठिकाणी आलेले आहेत. कुठे आहेत ते? मग प्रश्नामध्ये बघा, हुताशनी आणि शिमगा. हे 2 पर्याय आहेत. मग खाली घाई न करता सर्व ऑप्शन व्यवस्थित वाचून बघा, खाली ऑप्शन कुठे दिसत आहे? अ आणि ब. 3rd नंबरला त्याचं उत्तर आहे. मग तुम्हाला सर्कल रंगवताना, गोल करताना 3 नंबरच्या ऑप्शनचे सर्कल आपल्याला गोल करायचे आहे. अशा पद्धतीने संपूर्ण प्रश्न वाचून व्यवस्थित, घाई गडबड न करता व्यवस्थित आपल्याला वाचून त्याचं उत्तर शोधायचं आहे. आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. गोवा व कोकणातील होळी संबंधी योग्य विधान कोणते? योग्य आणि अयोग्य यामध्ये कोणत्याही प्रकारचे जमलिंग करायचे नाही. अ असेल तर अयोग्य विधान कोणते म्हणजे चुकीचे. बऱ्याच ठिकाणी प्रश्नामध्ये अयोग्य असा शब्द येतो आणि मुलं गोंधळून जातात. योग्य की अयोग्य हे व्यवस्थित पाहून मग प्रश्न सॉल्व करायचा आहे. आता बघा, प्रश्न पहिला, होळीच्या सणाला रंग खेळतात. आपल्याला योग्य विधान शोधायचे आहे. बट कुठले? गोवा व कोकणातील आहे का बरोबर? आपल्याला या ठिकाणी उतार्यामध्ये अशा कोणत्याही प्रकारची माहिती दिसून येत नाहीये. मध्यभागी ऊस उभा करून त्याभोवती लाकडे रचले जातात. दिसतंय का आपल्याला तसं?
बिलकुल नाही. मग आता बघा, होळीनंतर 8व्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते, असं वाक्य कुठे दिसतंय का? बिलकुल नाही. मग 4थ्या नंबरचं वाक्य बघा, होळीच्या मध्ये माड किंवा पोफळी उभे करून त्याभोवती गोवऱ्या रचल्या जातात. मग यातील एखादा शब्द आपल्याला दिसतोय का? तर या ठिकाणी बघा, आपल्याला हे सेंटेन्स या ठिकाणी दिसत आहे, गोवा व कोकणात होळीच्या मध्ये माड किंवा पोफळी उभे करून त्याभोवती गोवऱ्या रचल्या जातात. मग अशा पद्धतीचं आपल्याला लगेच या ठिकाणी वाक्य सापडते. आता बघूया दुसरा प्रश्न. 3ऱ्या व 4थ्यासाठी सूचना दिलेली आहे. यामध्ये कविता आहे. खालील कविता वाचून कवितेवरील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. कविता असेल किंवा उतारा असेल, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा उतारा आणि कविता आपल्याला वाचत बसायची नाही. कविता वाचली तरी चालेल, कारण की कवितेमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कमी ओळी असतात आणि वेळ कमी लागतो. तरीसुद्धा आपण एकदा प्रश्न वाचूनच पाहायचे आहे की आपल्याला याचे उत्तर मिळते आहे का. जर नसेल मिळत तर तुम्ही कविता वाचू शकता. अंबुद या शब्दाचे किती समानार्थी शब्द कवितेमध्ये आलेले आहेत? तर बघा बरं मित्रांनो, अंबुद म्हणजे काय असते? अंबुद याचा अर्थ ढग असा होतो. मग ढग या अर्थाचा समानार्थी शब्द आपल्याला दिसत आहे का? किती शब्द दिसत आहेत? ढग आहे का? ढग, मेघ. मेघ हा समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि अजून या ठिकाणी आहे का? तर अजून कोणताही शब्द ढग किंवा अंबुद या शब्दाचा समानार्थी नाही आहे. म्हणजेच फक्त एकच शब्द या ठिकाणी आपल्याला समानार्थी सापडत आहे. दिलेल्या कवितेसंबंधी चुकीची जोडी कोणती? आता बघा, चुकीची किंवा अयोग्य जोडी आपल्याला शोधायची आहे. वसंत ऋतूमध्ये काय होतं? तर वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटते. मग वसंत ऋतू इथे आहे. नंतर हेमंत ऋतूमध्ये घरात धनधान्य येते. घरात धनधान्य येते बघा, इथे आहे. ग्रीष्म ऋतू थंडीची लाट येते. ग्रीष्म ऋतूचं काय होते रे? ग्रीष्म म्हणजेच उन्हाळा, उष्णता असते, वाफ होते पाण्याची, इथे आहे. बट यांनी चुकीचं काय दिले? थंडीची लाट येते. म्हणजे सेकंड नंबरचा जो ऑप्शन आहे तो या ठिकाणी रॉंग आहे, चुकीचा आहे. वर्षा ऋतूमध्ये धरती चिंब होते, हे सुद्धा बरोबर आहे. आता बघू, पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यात किती प्रकारची विरामचिन्हे वापरली आहेत? आता विरामचिन्हे बघा, वाक्य आपल्याला असं दिलेले आहे, अगं चित्र दाखवतेस ना, बाईंनी विचारले. आता यामध्ये बघा, अगं चित्र दाखवतेस ना, बाईंनी विचारले. डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे, तो फक्त एकदाच आपल्याला विचारामध्ये घ्यायचा आहे. दुहेरी अवतरण चिन्ह, या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्हाला दोन्हीकडून चिन्ह असल्यामुळे मुलं त्याला दोनदा काउंट करतात, परंतु तसे करायचे नाही. फक्त या ठिकाणी स्वल्पविराम आहे, क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह, आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह. तर या ठिकाणी 3 आणि शेवटला आहे फुल स्टॉप, म्हणजेच या ठिकाणी 4 विरामचिन्हांचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे. म्हणजेच किती विरामचिन्हे वापरलेली आहेत? या ठिकाणी 4 विरामचिन्हे वापरलेली आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. घोडा म्हणजे काय? तर हय तुरुग. बघा, हय आणि तुरुग हा घोड्याचा या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. नंतर 7 नंबरचा प्रश्न बघूया. खालील वाक्प्रचार व त्याचा अर्थ याच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी योग्य जोडी कोणती? योग्य जोडी, वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ यांची योग्य जोडी ओळखायची आहे. आरंभ करणे, शेवट करणे हे अपोजिट झाले, हे चुकीचं आहे. आरंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. घाबरगुंडी उडणे, खूप घाबरणे, खूप घाबरणे. आता बघा, हे करेक्ट वाटते आपल्याला, परंतु खाली पर्याय दिलेले आहेत. लगेच सर्कल करायचे का आपल्याला? नाही, पर्याय सर्व वाचायचे आहेत, कारण की 4 पर्यायांपैकी 2 किंवा 3 पर्याय सुद्धा बरोबर असू शकतात. त्यामुळे गोल करायला, उत्तर लिहायला बिलकुल घाई करायची नाहीये. आकाश ठेंगणे वाटणे, खूप दुःख होणे हे चुकीचं आहे. आकाश ठेंगणे वाटणे, खूप दुःख होणे हे बरोबर नाही. कपाळाला हात लावणे, नाराजी व्यक्त करणे. कपाळाला हात लावणे, नाराजी व्यक्त करणे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आपले बघा, ब आणि ड. आता ब आणि ड आपल्याला ऑप्शन कुठे दिसत आहे? तर 1 नंबरला आपल्याला ऑप्शन दिसत आहे. म्हणजे आपले करेक्ट उत्तर आहे ब आणि ड 1 नंबरचे. तर आपण 1 नंबरच्या पर्यायाला या ठिकाणी गोल करायचा आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया लगेच. खालील पर्यायातून लिंगासंबंधी चुकीची जोडी ओळखा.
चुकीची जोडी शोधायची आहे लिंगासंबंधी. बघा आता कोकिळ तर कोकिळाचं कोकिळाचं असते बरोबर आहे, लेखक लेखिका असते बरोबर आहे, तरुण तरुणी असते बरोबर आहे, बट गायक गायिका असते, परंतु गायक गायिका असते, परंतु या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं आहे, गायकीन दिलेलं आहे. सो चुकीची जोडी कोणती होईल, आपली चुकीची जोडी होईल गायक गायकीन. प्रश्न क्रमांक 9 पाहूया. पुढे दिलेल्या शब्दासाठी येणारा शब्दसमूह पर्यायातून शोधा. आता शब्दसमूह शोधायचा आहे आपल्याला. अमृत महोत्सव. अमृत महोत्सव म्हणजे अमृत महोत्सव याचा शब्दसमूह, त्याचा अर्थ शोधायचा आहे. हा शब्दसमूह आहे, त्याचा अर्थ काय होतो तर 75 वर्षानंतर साजरा होणारा महोत्सव. तर आपल्याला हिरक महोत्सव, रौप्य महोत्सव हे शब्दसमूह आणि त्याचे अर्थ माहिती पाहिजेत. ते सुद्धा आपण व्यवस्थित लर्न करायचे आहेत, पाठ करायचे आहेत. प्रश्न क्रमांक 10. उपाय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. बघा बरेच मुलं काय करतात, उपायाचा शब्द अपाय वगैरे ना उपाय असं लिहितात, परंतु उपाय या शब्दाचा अर्थ आहे निरुपाय. कोणता, निरुपाय. बघा पुढचा प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द शोधा. आता रिकाम्या जागी आपल्याला योग्य शब्द शोधायचा आहे. किसनने दिवसभरात 20 पोत्यांची डॅश डॅश गोदाममधून ट्रकमध्ये हलवली. आता 20 पोत्यांची काय असते, पोत्यांची काय असते मित्रांनो, पोत्यांची थप्पी असते. ओके, थप्पी. या ठिकाणी अढी, गड्डी, मोळी उसाची असते, तर पोत्यांची काय असते, थप्पी. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर असेल, तर 3 नंबरला सर्कल करायचं आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता या ठिकाणी अधोरेखित शब्दाची जात ओळखा म्हणजेच काय करायचं आपल्याला, तर त्या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. ओके, तर बघा काय आहे, वाक्य काय आहे बघा. रोहनने विचारले, बाई तुम्ही शब्दांचा क्रम कसा लावला. आता या वाक्यातील बाकीच्या शब्दांचा तुम्ही कोणत्याही प्रकारे विचार करायचा नाही, फक्त ज्याला अंडरलाईन केलेली आहे, अधोरेखित म्हणजे अंडरलाईन. बघा तुम्ही या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. मग तुम्ही याचा अर्थ, तुम्ही हे काय आहे, नाम आहे का, नाव आहे का एखाद्या वस्तूचं, व्यक्तीचं, प्राण्याचं, बिलकुल नाही. हे व्यक्तीविषयी नावाऐवजी वापरला जाणारा शब्द आहे. म्हणजेच या ठिकाणी हे काय आहे, तर हे आहे सर्वनाम. पर्याय क्रमांक 2. बघा आता पुढचा प्रश्न. पुढील म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. आता म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी तुम्हाला सर्व म्हणी पाठ असाव्या लागतील. तर पेपरला जाण्या अगोदरच आता याच महिन्यामध्ये तुम्हाला वेळ आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, सर्व म्हणी व्यवस्थित पाठ करून घ्यायच्या आहेत. आता बघूया कोणती म्हण दिलेली आहे या ठिकाणी. असतील शिते तर जमतील भूते. म्हणजेच काय, शिते असतील तर जमतील भूते म्हणजेच बघा आता याच्या खाली आपण सर्व वाचून घेऊया. जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते. हे तर याच्याशी रिलेटेड दिसते का आपल्याला, बिलकुल नाही. आपल्या भरभराटीचा काळ आला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात. एकदम बरोबर. बघा तरी सुद्धा आपण खालील पर्याय वाचून घेऊया. गरजेपुरते गोड बोलणारा माणूस म्हणजे काय आहे, तर मतलबी माणूस. हे पण याच्याशी रिलेटेड नाही आहे. किमान लाभाची अपेक्षा केली असता अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे. आपलं उत्तर काय आहे, असतील शिते तर जमतील भूते, आपल्या भरभराटीचा काळ आला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात. म्हणजेच 2 नंबर क्रमांक या ठिकाणी आपल्याला उत्तर आहे. आता बघा खाली आपल्याला संवादावरती प्रश्न आलेला आहे. आपण जसं उतारा आणि कवितेवरती प्रश्न सॉल्व केलेले आहेत तशाच पद्धतीने या ठिकाणी संवादावरती प्रश्न असतात. शक्यतो संवाद हे आपल्याला व्यवस्थित समजून घेऊन, वाचून घेऊन, समजून घेऊनच सॉल्व करावे लागतात. परंतु आता या ठिकाणी तुम्ही जर प्रश्न वाचून त्याचे उत्तर व्यवस्थित इझिली फाइंड करू शकला तर ठीक आहे, तुम्ही संवाद न वाचला तरी चालेल. परंतु जर तुम्हाला संवादामध्ये किती व्यक्ती आहेत किंवा कोणाकोणामध्ये संवाद झाला असे प्रश्न आले तर आपल्याला संवाद व्यवस्थित वाचून त्याचे उत्तर द्यावे लागतात. दिलेला संवाद कोठे झाला. आता कोठे झाला, बाजारातून आणलेल्या किराणा मालाची पिशवी सदूने स्वयंपाकघरात तील टेबलावर ठेवली आणि आईला म्हणाला, ए आई मला आपल्या सदाशिव चौकामध्ये कोण भेटलं. आता या ठिकाणी हे आपण वाचून घेतोय. कोण भेटलं माहिती आहे, अगं आमचे देशपांडे सर. आई म्हणाली, काय रे सदू, काय म्हणाले तुझे देशपांडे सर. अगं मला म्हणाले, काय सदू, इकडे कुठे.
मी म्हणालो, सर इथं जवळ भागोजी चाळीत राहतो मी. घरातील किराणा सामान आणायला आलो होतो. आई घरच्या कामात आहे ना म्हणून मी आलो. तिला तेवढीच मदत. बस पुरे झालं आता तुझं. अगं आई फार प्रेमळ आहे ते आमचे देशपांडे सर आणि तेवढे शिस्तशीर सुद्धा. आई म्हणाली, सदू अरे मग हे चांगलंच आहे की. शिस्तशीर असणं केव्हाही चांगलंच असतं. असं म्हणतात शिस्तीने राष्ट्र घडतं आणि शिस्त आपण अंगी बांधली तर आपली प्रगती व्हायला मदत होते. आता या ठिकाणी बघा हा संवाद कोठे झालेला आहे तर हा संवाद झालेला आहे घरामध्ये. मुलांना वाटेल की बाजारात हा मुलगा काय करतोय बाजारात झालेली घटना सांगतोय पण तो कुठे आलेला आहे आता घरामध्ये आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आन्सर घरात आहे. आईने सदूला कोणत्या गोष्टीचे महत्त्व सांगितले तर या ठिकाणी आपण बघितलं की शिस्त आहे की नाही. शिस्त म्हणजे शिस्तीने राष्ट्र घडते. कुठे आहेत मग 4 नंबरचा ऑप्शन. हां चला आता पुढे जाऊया. घेऊया 16 नंबरचा प्रश्न. खालील चौकटीसमोर दिलेल्या कोणत्या गटातील सर्व अक्षरांचा चौकटीतील रिकाम्या जागी योग्य उपयोग करून अर्थपूर्ण शब्द तयार होतील ते शब्द शोधून काढा व त्या गटाचा पर्याय क्रमांक शोधा. आता या ठिकाणी 4 आपल्याला अक्षरं खाली आणि वरती दिलेले आहेत आणि मध्ये आपल्याला बरोबर 4 अक्षरे भरायची आहेत. तर आपण पहिला क्रमांक वापरून बघूया. न र च न र न र मध्येच हा पर्याय काय झालेला आहे आपला या ठिकाणी कट झालेला आहे. का बरं कारण की न र न हा असा कोणताही शब्द तयार होत नाही. दुसरा पर्याय बघूया. नयन बरोबर आहे. वरण बघा मुलांना तुम्हाला वरण असं वाटत असेल की हा पर्याय बरोबर आहे पण वर्णामध्ये न रे बाणाचा असतो. सो वरण हा शब्द सुद्धा काय होईल या ठिकाणी रॉंग होईल. नंतर बघूया 3रा नंबरचा पर्याय. नयन वजन समान आणि चदन. चदन हा शब्द तयार होतोय का. चंदन असतं मुलांना. चदन हा असा कोणताही शब्द तयार होत नाही. आपण पर्याय क्रमांक 4 पाहूया. नवीन वजन समान चपन चपन सो इथे पण हा सुद्धा काही पर्याय या ठिकाणी बसत नाहीये. सो या ठिकाणी आपल्याला 3ऱ्या क्रमांकाचा पर्याय हा उत्तर म्हणून घ्यावा लागणार आहे कारण की बाकीचे प्रश्न बाकीचे पर्याय यामध्ये बिलकुल बसत नाहीत. सो 3rd नंबर इज द ऑप्शन. 3rd नंबर इज द आन्सर. बघा चला पुढचा प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणत्या पर्यायात जोड शब्द नाहीत. कानाकोपरा कामधंदा जोड शब्द आहेत. दिवा बत्ती आणि दानधर्म हे देखील जोड शब्द आहेत. नंतर गोरा काळा आणि सावळा भोळा हे मात्र काही जोड शब्द नाही आहेत. सणवार आणि सगळे सोरे हे देखील जोड शब्द आहेत. सो आपला पर्याय आहे फक्त क नंबरचा जो पर्याय आहे तो आपला उत्तर नाही आहे. म्हणजेच गोरा काळा सावळा भोळा हे काही जोड शब्द नसतात. मग उत्तर असेल आपलं फक्त क. कुठे आहे 1 नंबरचा ऑप्शन आहे फक्त क. नंतर बघूया पुढचा. मधमाशांच्या घराला काय म्हणतात. आता जसं आपण घरामध्ये राहतो तसंच मधमाशांच्या घराला काय म्हणतात तर मधमाशांच्या घराला जाळे हे तर कोळीचे जाळे असते. पोळे मधमाशींचे काय असते पोळे. सो आन्सर इज द 2 नंबर ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. ओके बघा आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19 ते 21 रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. तर मुलांना या ठिकाणी काय करायचे आहे. सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करताना प्रथम पहिल्या क्रमांकाचा प्रश्न बिलकुल सॉल्व करायचा नाहीये. म्हणजे तुम्ही पेन्सिलने त्याला मार्क करू शकता उत्तर कोणतं आहे परंतु त्याला सर्कल लगेच करायचं नाही. खालील आपल्याला सुसंगत वाक्य तयार करताना या ठिकाणी 19, 20, 21 म्हणजे 3 प्रश्न या ठिकाणी असतात सुसंगत वाक्याशी रिलेटेड. ते 3ही प्रश्न अगोदर सॉल्व करून घ्यायचे. 3ही आपल्याला योग्य सुसंगत म्हणजेच मॅच झाले पाहिजेत एकमेकांशी आणि तेव्हाच आपण 3 प्रश्न सॉल्व केल्यानंतर त्याला ओरिजिनल सर्कलला या ठिकाणी सर्कल करायला सुरुवात करायची आहे. आता बघा एक तंतुवाद्य आहे. तंतुवाद्य म्हणजे काय ज्याला तारा असतात असे. या ठिकाणी तारा असणारं काय आहे बघा बरं. आता या ठिकाणी तारा असणारे आपल्याला तुंतुने दिसत आहे की नाही. याची तार छेडल्यावर असा आवाज येतो तुंतुण्याचा तुंतुन आवाज येतो है की नाही. आणि डॅश डॅश हा कलावंत या वाद्याचा उपयोग करतो. आता तुंतुने
हे वाद्य वाजवण्याचं आहे, हे शाहीर त्याचा प्रयोग करतात, आहे की नाही. मग हे जादूगार वगैरे, गारुडी, मदारी हे काही याच्यामध्ये येणार नाही. मग असे तिन्ही प्रश्न सॉल्व केल्यानंतर मग तुम्ही या ठिकाणी असं 4 नंबर, 2 नंबर आणि 1 नंबर या ठिकाणी सर्कलला गोल करायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 12. तुमच्या पाठ्यपुस्तकातील प्रकाशातील तारे तुम्ही या कवितेचे कवी कोण आहेत? तर बघा बरं मुलांनो, या ठिकाणी काय कविता आहे, कोणती कविता आहे? प्रकाशातील तारे तुम्ही. मुलांनो, ही कविता तर तुमच्या पुस्तकातील आहे, बरोबर ना. मग या कवितेचे कवी कोण आहेत हे तुम्हाला नक्कीच माहिती असतील. तर मग तुम्ही काय करायचं आहे, हा प्रश्न क्रमांक 22, प्रकाशातील तारे तुम्ही या कवितेचे कवी कोण आहेत हे मला तुम्ही खाली चॅटमध्ये काय करायचं आहे, कमेंट करायचं आहे. ओके, सर्वांनी मला मेसेज करायचा आहे, कमेंट करायचं आहे की प्रकाशातील तारे तुम्ही या कवितेचे कवी कोण आहेत. ओके, आपण वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. खालील वाक्यात अधोरेखित शब्दाचा वाक्यातील योग्य अर्थ शोधा. आता अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ शोधायचा आहे, बट यांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अधोरेखित शब्द दिलेला नाही आहे. चौकस, चिंगी आणि घोरणारा मासा या विनोदी बालनाट्याचा तिकीट दर 50 रुपये होता. बघा, आता या ठिकाणी आपल्याला योग्य अर्थ शोधायचा आहे, म्हणजेच एका शब्दाचे 2 अर्थ, अशा प्रकारचा जो प्रश्न आहे त्याचा हा प्रकार आहे. बट या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्यांनी अधोरेखित शब्द दिलेला नाही आहे. मग आपण या ठिकाणी काय करू शकतो, ऑप्शन जे आहेत त्या ऑप्शनवरून आपण एक काय करू शकतो, अंदाज लावू शकतो. आता प्रयोगशी रिलेटेड विनोदी बालनाट्य हे एक नाटक होईल, म्हणजे प्रयोग नाही आहे. भावना, तर भावनेशी रिलेटेड या ठिकाणी भावना, भाव वगैरे असा शब्द नाही आहे. प्रेक्षक याशी रिलेटेड सुद्धा कोणताही शब्द नाही आहे. परंतु किंमत या शब्दाशी रिलेटेड कोणता शब्द दिसतोय रे, बघा बरं, दर, हो की नाही. दर म्हणजेच काय होते मुलांनो, किंमत असा अर्थ होते. म्हणून या 13 नंबरच्या प्रश्नाचं 23 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. तर बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते वाक्य वर्तमान काळी आहे? आता वर्तमान काळी कोणतं वाक्य आहे मुलांनो? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे काळाचे 3 प्रकार तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. वर्तमान काळ म्हणजे सध्या चालू असणारी घटना, चालू असणाऱ्या क्रिया. भूतकाळ म्हणजेच होऊन गेलेल्या घटना, होऊन गेलेल्या क्रिया. आणि भविष्यकाळ म्हणजे अजून झालेल्या नाही आहेत, ज्या क्रिया होणार आहेत. ओके, सो आता बघूया. रेहानाचे बाबा परगावी गेले म्हणजे ती काही वर्तमान काळ क्रिया होत नाही. गेले म्हणजे भूतकाळामधील क्रिया आहे. राधा जादूचे खेळ पाहत आहे म्हणजे पाहण्याची क्रिया संपलेली आहे का? नाही, पाहण्याची क्रिया चालू आहे. म्हणजे चालू असणारी क्रिया, सध्या चालू असणारी क्रिया ही कशाची असते? वर्तमान काळाची असते मित्रांनो. तर आपले उत्तर आहे या ठिकाणी वर्तमान काळी विचारलेले आहे, तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. परंतु या ठिकाणी आपण तरीही दुसरे पाहूया काळ समजण्यासाठी. महाराष्ट्राने कबड्डीचा सामना जिंकला म्हणजे या ठिकाणी साधा भूतकाळ, त्यांनी साध्या भूतकाळाचे वाक्य या ठिकाणी दिलेले आहे. होऊन गेलेले आहे, घटना जिंकलेला आहे. ओके, सुनीता सुट्टीत मावशीकडे राहायला येणार आहे म्हणजे आलेली नाहीये, येत नाहीये, तर येणार आहे. म्हणजेच हे कुठलं आहे? भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. ओके, बघूया पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील खालील पर्यायातील योग्य जोडी शोधा. आता योग्य जोडी शोधायची आहे आपल्याला. या ठिकाणी बघा, हंसांचा गुंजार, घंटांचा खणखणाट. आता घंटाचा घनघनाट असतो, खणखणाट चुकीचा आहे. मोराचा केकारव हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. कारण की पक्ष्यांचा किनकिनाट नसतो, बांगड्यांचा किनकिनाट असतो आणि घंटांचा घनघनाट असतो. म्हणून योग्य उत्तर आहे मोराचा केकारव. आणि अनेक मोर जर असतील मित्रांनो तर मोरांची काय होते? केकावली होते, परंतु एका मोराचा केकारव. सो या ठिकाणी हे उत्तर देखील हे उत्तर 3 क्रमांकाचे उत्तर या ठिकाणी योग्य आहे. सो मित्रांनो, टुडे वी हॅव कम्प्लीटेड 25 क्वेश्चन्स ऑफ मराठी लँग्वेज. आपण आज या ठिकाणी 25 प्रश्न पूर्ण केलेले आहेत.
आणि आपण पुढच्या भागामध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण विभाग क्रमांक 2 म्हणजेच गणिताचे प्रश्न या ठिकाणी राहिलेले 50 प्रश्न सॉल्व करून घेणार आहोत. 50 प्रश्नामध्ये देखील आपल्याला 25-25चे टप्पे करावे लागतील, कारण की व्हिडिओ खूपच मोठा होतो आणि मग मुलांना देखील तुम्हाला देखील कंटाळा येतो बघण्याचा. सो आता तुम्ही या ठिकाणी या व्हिडिओचा सराव करा, या व्हिडिओमधील प्रश्नांचा सराव करा, परत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला छान प्रकारे सर्व प्रश्न समजून जातील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.